दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नवा अँगल. मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये आत्महत्याच केल्याचं नमूद. वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन थकली होती, त्यामुळे तणावातून आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांचा निष्कर्ष. कोरोनाची साथ असल्यानं दिशा सालियानच्या पोस्टमार्टमला उशीर. अनेक रुग्णालयांमध्ये पोस्टमार्टम केलं जात नव्हतं. 11 जूनला स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर पोस्टमार्टम करण्यात आलं, सूत्रांची माहिती. दिशाच्या वडिलांना हाताशी धरून राजकारण करणाऱ्यांना लख लाभ, तर ठाकरे कुटुंबावर चिखलफेक करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. दिशा सालियान प्रकरणावरून संजय राऊतांची टीका. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशांत कोरटकरला सकाळी 8 वाजताच कोल्हापूर कोर्टात आणलं. कोरटकरची पोलीस कोठडी आज संपणार, थोड्याच वेळात सुनावणी. कोल्हापूर कोर्टाबाहेर कोरटकर विरोधात आंदोलन करण्याचा प्रयत्न, पोलिसांनी आंदोलकाला ताब्यात घेतलं. संतोष देशमुखांना मारहाण करताना चित्रीकरण केलेला मोबाईल अहवाल समोर. पोलीस उपाधीक्षक अनिल गुजरांनी आरोपींच्या मोबाईलची तपासणी केली. 2 ओप्पो तर 1 सॅमसंग कंपनीच्या मोबाईलचा तपासणी अहवाल. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून सुदर्शन घुलेला मारहाण झाली. आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारच्या जबाबात उल्लेख. कृष्णा आंधळेनं सुग्रीव कराडचं नाव सांगितलं, चाटे आणि केदारचा जबाब. महादेव मुंडेंच्या हत्येला 17 महिने पूर्ण, अद्याप तपास शून्य. ज्ञानेश्वरी मुंडेंची प्रतिक्रिया. तर नवनीत कावतांवर विश्वास ठेवून ज्ञानेश्वरी मुंडेंचं उपोषण तात्पुरतं स्थगित. बावनकुळेंच्या बेडरूममध्ये आणि खिशात औरंगजेबाचा फोटो असेल. बावनकुळेंच्या उद्धव ठाकरेंवरील टीकेला राऊतांचं उत्तर. हिंदुत्व कुणाची जहागिरी किंवा मालकी नाही. हिंदू आहे किंवा नाही हे सर्टिफिकेट देण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना किंवा भाजपलाही नाही. मनसेच्या संदीप देशपांडेंचं वक्तव्य. एकनाथ शिंदे फोटो वापरतात, बाळासाहेब असते तर चाबकानं फोडलं असतं, संजय राऊतांची टीका. महापौर बंगला स्मारकासाठी घेतला, मग बाळासाहेब तुमचेच कसे, मनसेच्या संदीप देशपांडेंचा सवाल. तर बाळासाहेब राष्ट्रपुरुष याचा कुणी फायदा घेत असेल तर घ्यावा, राऊतांचं प्रत्युत्तर. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव, मात्र एका पराभवानं खचणार नाही. दिल्लीतील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शरद पवारांचं वक्तव्य. तर कार्यकर्त्यांना नव्या उमेदीनं लढण्याचा संदेश. महाविकास आघाडीत लोकलेखा समितीवरून पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी. विजय वडेट्टीवारांना लोकलेखा समितीचं अध्यक्षपद दिल्यानं नाराजी. दरम्यान येत्या काही दिवसात याबाबत महाविकास आघाडीत चर्चा करणार असल्याचं पवारांचं आश्वासन. विधिमंडळाच्या विविध समित्या जाहीर. भुजबळ मुंडेंना स्थान नाही. राष्ट्रवादीच्या वतीनं वेगवेगळ्या आमदारांना समितीत स्थान. छगन भुजबळ आणि मुंडेंची एकाही समितीत नेमणूक नाही. महाराष्ट्राच्या विधिमंडळात आता 4 सचिव असणार. सहसचिव पदावर असलेल्या अधिकाऱ्यांची सचिव पदावर बढती. शिवदर्शन साठे आणि मेघना तळेकर यांची सचिव पदावर बढती. अधिवेशनात कोकणच्या वाटेला भोपळा चाला. वैभव नाईकांचा टोला. कोकणातील प्रश्नांवर पाठ फिरवल्यानं सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाला टाळं ठोकणार. वैभव नाईकांचा पुनरुच्चार. सुषमा अंधारे कुणाल कामरा विरोधातील हक्कभंग विधान परिषदेनं समितीकडे पाठवला. दोघांनाही खुलासा करण्याबाबत आजच नोटीस येण्याची शक्यता. मंत्री थर्ड डिग्री देण्याच्या गोष्टी करतात म्हणजे महाराष्ट्रात तालिबानी राज्य. शंभूराज देसाईंच्या थर्ड डिग्रीच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा हल्लाबोल. मंत्रालयासमोरील शासकीय बंगल्यावर सोलार पॅनल बसवण्याचं काम हाती. विजेची बचत करण्यासाठी सोलार पॅनल बसवणार. मंत्रालयासमोरील राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयावर सोलार पॅनल बसवलं. मंत्री आशिष शेलार रायगड किल्ल्याच्या पाहणी दौऱ्यावर. अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर किल्ल्याची पाहणी. 5 दिवसात वडगाव शेरीचा पाणी प्रश्न मिटवा, अन्यथा गाठ माझ्याशी. अजित पवारांची पुणे पालिकेतील अधिकाऱ्यांना तंबी. आमदार संतोष दानवेंच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल. माजी आमदार चंद्रकांत दानवेंचे संतोष दानवेंच्या निवडीला आव्हान. गैरमार्गाचा अवलंब करून विजयी याचिकेत चंद्रकांत दानवेंचा दावा. रोहित कुंडलवालच्या फरार कुटुंबियांचा 14व्या दिवशीही शोध सुरू. पंचवटी पोलिसांकडून कुंडलवालची चौकशीत ठोस माहिती हाती न लागल्यानं कुटुंबियांचा शोध सुरू. रोहित कुंडलवाल अपहरण फिर्यादी दाखवून जीवे मारण्याची धमकी. विनयभंगाचा गुन्हा. त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रास अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा घोषित. मंत्री गिरीश महाजनांची ट्विट करत माहिती. या निर्णयामुळे तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारचं पाठबळ मिळणार. नाशिकमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आज त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेची बैठक. मंत्री गिरीश महाजन बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता. नागपुरातील महाल परिसरात सुरक्षा यंत्रणा अलर्टवर. जामा मस्जिद परिसरातील सुरक्षा यंत्रणा सज्ज. आज शुक्रवार असल्यानं मोठी गर्दी होण्याची शक्यता. महाल परिसरात मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन तर मोमीनपुरा जुना भंडारा रोड परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था. नागपूर हिंसाचारातील आणखी 2 दंगेखोरांच्या घरांवरील बुलडोझर कारवाईला न्यायालयाची स्थगिती. आरोपी एहफाज अफसर आणि सफवान अब्दुल राशीदच्या घरावर चालणार होतं बुलडोझर.
काँग्रेस नेते कन्हैया कुमार बिहार दौऱ्यावर. कन्हैया कुमारांकडून सहरसा गावातील मंदिरात दर्शन. कुमारांच्या दर्शनानंतर मंदिर गंगाजलानं शुद्ध करण्यात आल्याची चर्चा. भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी. सांगलीच्या विट्यात भाजपकडून आमदार रोहित पवारांच्या विरोधात आंदोलन. गोपीचंद पडळकरांवर झालेल्या हल्ल्याच्या मास्टर माइंड रोहित पवार असल्याचा आंदोलकांचा आरोप. भंडारा जिल्हा दौऱ्यादरम्यान अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी आणि आमदार राजू कारेमोरींची भेट. विविध विषयांवर केली चर्चा. अमरावती शिक्षक बँक अध्यक्ष आणि संचालक मंडळावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी. यासाठी बँक विकास आघाडीचं बेमुदत उपोषण. नोकर भरतीत गैरप्रकार केल्याचा आरोप. नाशिकमधील लासलगावसह बहुतांश बाजार समितीमध्ये आजपासून 5 दिवस लिलाव बंद. सलग सुट्ट्यांमुळे 5 दिवस शेतीमालाचे लिलाव बंद. 2 एप्रिलपासून शेतीमालाचे लिलाव पूर्ववत होणार. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील पिंपरी खुर्दमध्ये शेत रस्त्याचा वाद मिटवण्यासाठी उभ्या पिकातून घुसवलं ट्रॅक्टर. त्यामुळे ज्वारी पिकाचं नुकसान झालंय. नागपूरमध्ये नापिकीला कंटाळून संत्रा बागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ. खापा नरसाळा गावातील 12 शेतकऱ्यांनी महिनाभरात 3000च्या वर संत्र्यांची झाडं कुऱ्हाडीनं कापून जमीनदोस्त केली. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव परिसरात 5 द्राक्ष उत्पादकांची लाखोंची फसवणूक. 2 जणांविरोधात गुन्हा दाखल. धान उत्पादकांसाठी घोषणा केलेल्या बोनसचे 4 महिन्यांनंतर निघाले आदेश. आता याद्या आणि निधीची प्रतीक्षा. गोंदिया जिल्ह्यातील 1.5 लाख शेतकरी बोनससाठी पात्र. सोलापुरात बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस. बेदाण्याला प्रति किलो 250 ते 400 रुपये दर. रमजान महिना सुरू असल्यानं बेदाण्याला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी. वाशिम जिल्ह्यातील बाजारांमध्ये सोयाबीनच्या दरात काहीशी वाढ. सध्या प्रति क्विंटल 4245 रुपयांचा दर. मात्र शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक नसल्यानं आवक कमी. पुण्यातील वाढत्या तापमानाचा शाळांना फटका. विद्यार्थी हजेरी संख्या 18 ते 25% घटली. उन्हाचा चटका वाढल्यानं विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यास नकार. बीडच्या पाटोदा पंचायत समिती कार्यालयात बनावट नोटा आणून नागरिकांचं आंदोलन. पैसे दिल्याशिवाय अधिकारी काम करत नसल्याचा आंदोलकांचा आरोप. इंदापुरात कामगारांना नजरकैदेत ठेवून छळ केल्याचा प्रकार. ऊसतोड मजुरांना जबरदस्तीनं डांबून ठेवलं. 41 मजुरांची सुटका. पुणे जिल्ह्यातील रेडा गावामधील धक्कादायक प्रकार समोर. एटीएम मधून पैसे काढणं आता महागणार. 1 मे पासून इंटरचेंज शुल्कात होणार वाढ. रिझर्व्ह बँकेकडून अधिसूचना जारी. एटीएम मधून पैसे काढण्यासाठी प्रत्येक व्यवहारावर 19 रुपये शुल्क भरावं लागणार. नांदेड पालिकेनं राबवलेली निविदा प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात. मनपाच्या कचरा निविदा प्रक्रियेस मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर चौकशीचे आदेश. बुलढाणा जिल्ह्यात थकबाकी वसुलीसाठी महावितरण ऍक्शन मोडवर. 4000हून अधिक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित. नांदेडमध्ये पुरोगामी संघटनांनी कुलगुरूंना जाब विचारला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रकार. कुलगुरू विद्यापीठात राजकीय पक्षाचा अजेंडा चालवत असल्याचा आरोप. बुलढाणा जिल्हा परिषदेचा 2025-26चा 36 कोटींचा अर्थसंकल्प सादर. बांधकाम विभागासाठी 6.95 कोटी तर शिक्षणासाठी 4.99 कोटींची तरतूद. कार्ला एकविरा देवीच्या चैत्री उत्सवानिमित्त कार्लागड परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू. 30 मार्चच्या मध्यरात्री 12 पासून ते 6 एप्रिलच्या रात्री 12 पर्यंत आदेश लागू. वर्धा जिल्ह्यात निवृत्ती वेतन योजनेबद्दल माहिती देण्यासाठी कार्यशाळा. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेमार्फत कार्यशाळेचं आयोजन. बुलढाण्यात दंगलग्रस्त सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांचे मॉक ड्रिल. शहराच्या जयस्तंभ चौकातील मॉक ड्रिलनं अनेकांचं लक्ष वेधलं. पालघरच्या केळवेमधील सराफ दुकानदाराला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न. सीसीटीव्हीत घटना कैद. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. सोलापुरातील आदिशक्ती मुत्यालम्मा देवीच्या मंदिरात चोरी करणारा गजाआड वासुदेव बंदंगी असं संशयित चोरट्याचं नाव. सोन्याच्या दागिन्यांसह मोटारसायकल केली जप्त. जेल रोड पोलिसांची कारवाई. नागपूर जिल्ह्यातील वाडी पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस कर्मचाऱ्याचा दारू पिऊन गोंधळ. तर या प्रकरणी गुन्हा दाखल. प्रदीप जोगेश्वर चौधरी असं वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याचं नाव. गोंदिया तालुक्यातील फुलचुरटोला येथे रेती बजरी चोरणारे 2 अटकेत तर 3 जण फरार. गोंदिया ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. न्यू इंडिया बँकेकडून प्रीती झिंटाचं 1.5 कोटींचं कर्ज माफ. तपासादरम्यान प्रीती झिंटाच्या बँकेसोबतच्या व्यवहाराची माहिती समोर. प्रीती झिंटाला 10.74 कोटींचं कर्ज निश्चित करण्यात आलं होतं. जळगावमध्ये 35 वर्षीय तरुणाची आत्महत्या. खासगी सावकारानं व्याजाच्या पैशाचा तगादा लावल्यानं कंटाळून टोकाचं पाऊल उचललं. नातेवाईकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर 7 ते 8 तासांनी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. कल्याणच्या आंबिवलीतील कुख्यात गुन्हेगार जाफर इराणी चेन्नईत चकमकीत ठार. गुन्हेगार जाफरचा आज बनेली स्मशानभूमीत दफनविधी. आंबिवली परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त.
पुण्यातील शगुन चौकात 12 चाकी वाहन उलट्या बाजूने आल्याचा प्रकार. भर रस्त्यात मोठी गाडी लावल्यानं वाहतूक कोंडी. वाहनातून पुणे मेट्रोचं सामान घेऊन आल्याची माहिती. जळगावातील चंदू अण्णा नगरात खासगी सावकाराला कंटाळून तरुणाची आत्महत्या. मुकेश अर्जुन पाटीलच्या आत्महत्येनंतर नातेवाईक आक्रमक. 7 ते 8 तासांनी तालुका पोलिसात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. 1 जण ताब्यात. बेटिंग प्रकरणी माजी नगरसेवकाच्या पुतण्यासह 3 पिंपरी पोलिसांच्या ताब्यात. 2,25,000चा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त. रत्नागिरीतील वरवडे किनाऱ्यावर कस्टम विभागानं पकडली एलईडी मासेमारी नौका. 20 लाखांचा मुद्देमाल जप्त. बीडच्या वडवणीचे तहसीलदार वैभव महेंद्रेकरांच्या वाहनाचा अपघात. चालकाचा ताबा सुटल्यानं भीषण अपघात. अपघातात 4 जण जखमी. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात माजी नगराध्यक्ष चंद्रकांत कणे यांची गाडी पोलिसांकडून ताब्यात. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 35 आरोपी. आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता. मावळ तालुक्यात निपुण अंतर्गत भाषा विषयाचं वाचन आणि लेखनाचे विविध उपक्रम सुरू. स्वरचित्र बनवत वाचन आणि लेखनाचा सराव. तर अक्षर स्पर्शानं विद्यार्थ्यांच्या कौशल्यात वाढ. यवतमाळ शहरातील LIC चौकात 4 महिन्यांपासून सिग्नल बंद. रस्त्याचं काम सुरू असल्यानं एकेरी मार्गानं वाहतूक सुरू. वाहतुकीवर परिणाम. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी जादा एसटी बसेस सोडल्या जाणार. 250हून अधिक एसटी बस सोडल्या जाणार. 15 एप्रिल ते 15 जून पर्यंत जादा एसटी गाड्यांचं नियोजन. चंद्रपूर शहरालगतच्या ताडाळी MIDC भागात डिझेल टँकर उलटला. तातडीनं फोम टेंडर उपलब्ध झाल्यानं मोठा अपघात टळला.